आश्रमशाळेमध्ये किमान 6 मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय आता व्यक्त होतोय। मात्र अद्याप त्यांची वैद्यकीय तपासणी बाकी आहे, त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढत चाललंय। आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांनी आज खामगाव तालुक्यातील पाळा आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली। त्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विष्णू सावरा यांच्या ताफ्याला घेराव घालत काळे झेंडे दाखवले। मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण तिथेच थांबलं। यावेळी सावरा यांच्यासोबत एकनाथ खडसे आणि पांडुरंग फुंडकर हे देखील होते। दरम्यान आश्रमशाळेतील मुलींच्या सुरक्षितता धोक्यात आल्यामुळे विष्णू सावरा आणि पंकजा मुंडे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली। किती आणले टोटल किती आहेत? हे जे 10 कर्मचारी आहेत त्या संस्थेमध्ये काम करणारे, शाळेमध्ये काम करणारे, यांना निलंबित करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे। त्यामुळे ते निलंबित होतील। याशिवाय या संस्थेची जी मान्यता आहे ही मान्यताही रद्द करण्यात येईल। याशिवाय महिन्याभरामध्ये हे जे आरोपी आहेत, आरोपीवरती चार्जशीट दाखल झालं पाहिजे, अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे आणि ते आम्ही करणार आहोत। आणि त्याचबरोबर हा जो खटला आहे, हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवावा अशा प्रकारची हे आमची म्हणजे प्रयत्न आहेत। आता जी दाखल झालेली केस आहे ती एकाच मुलीने केलेली आहे, एका मुलीच्या वडिलांनी केलेली आहे। परंतु आणखी काही मुली आहेत अशा एकूण त्या मुलीच्या ह्याच्यात, तरी आता आमचा अंदाज आहे ते 6 साधारणपणे मुली अशा निष्पन्न, पण त्याची प्रत्यक्ष अजून ती बाकीचे टेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या असल्यामुळं ते आम्ही अजून जाहीर केलेल्या नाही, पण 6 तरी मुली अशा आहेत।